जय शिवराय मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे, बातमी आहे बघा. आता अनेक शेतकऱ्यांवरती कर्जाचा बोजा आहे, कर्जमाफी लवकरच होणार आहे. त्या संदर्भातली माहिती तुम्हाला तर आहेच, परंतु याच्या व्यतिरिक्त बघा, आता अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज काढावं लागतं आणि कर्ज काढताना त्या शेतकऱ्यांना तारण ठेवावं लागतं किंवा तारण शुल्क भरावे लागते. आता ते तारण शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलेलं आहे. या संदर्भातला जी आर सुद्धा राज्य सरकारने जाहीर केलेला आहे, जारी केलेला आहे आणि त्याची माहितीसुद्धा घोषणा केलेली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे, माहिती दिलेली आहे. तर आता त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नक्की काय विषय आहे, तुम्हाला काय फायदा होणार आहे ते. तर बघा, आता शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा एक मोठा निर्णय आहे. 2 लाख रुपयेपर्यंतचं पीक कर्ज घेताना संपूर्ण तारण शुल्क आता माफ होणार आहे, माफ करण्यात आलेलं आहे, काहीही भरावं लागणार नाही. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने शेतकरी हिताचा महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. 1 जानेवारी 2026 पासून बँकेकडून 2 लाख रुपयेपर्यंतचं पीक कर्ज घेताना लागणारे संपूर्ण तारण शुल्क शेतकऱ्यांसाठी माफ करण्यात आलेलं आहे. राजपत्र त्या संदर्भातलं जारी करण्यात आलेलं आहे, म्हणजे जी आर त्याचा जारी करण्यात आलेला आहे, जी आर काढलेला आहे. या निर्णयामुळे कर्ज प्रक्रियेतील आर्थिक ओझे आता कमी होणार आहे. शेतकऱ्यांना सुलभ सन्मानजनक पद्धतीने कर्ज उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या कष्टांना आता आधार, आत्मविश्वासाला बळ आणि शेतीच्या भविष्याला दिशा देणारा हा निर्णय सरकारची शेतकऱ्याप्रती असलेली कटिबद्धता अधोरेखित करतो, असं सुद्धा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा मनपूर्वक आभार मानलेले होते हा निर्णय घेताना. आता हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर बँकेत कर्ज घेण्यासाठी गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी तारण शुल्क आकारलं जाणार नाही. तारण शुल्क आता माफ होणार आहे आणि काही भरावं लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला 2 लाख जर कर्ज पाहिजे असेल तर फक्त तुम्हाला वरचे काही पैसे भरावे लागणार नाहीत, ते माफ होणार आहेत. म्हणजे 2 लाख पूर्णपणे तुम्हाला मिळणार आहेत. अतिशय महत्त्वाची आणि ही आनंदाची बाब आहे, बातमी आहे. हा व्हिडिओ माहितीच आहे, तर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. सर्वांना माहिती होऊ द्या की 2 लाख रुपयेपर्यंतचं पीक कर्ज घेताना आता त्या शेतकऱ्याला संपूर्ण तारण शुल्क माफ करण्यात आलेलं आहे. माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.